आपण इकडे आपला मिलिंद बल्लाळ सर आहेत, ठाण्याचं होम ग्राउंड एकनाथ शिंदे नेमका कसा परफॉर्म करतील आपण त्यांना सुरुवातीला विचारू आणि मग मला विद्याताई तिकडे जॉईन झालेले आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या. बारामतीबद्दल मला त्यांना विचारायचं, पण त्याआधी एक छोटी कमेंट बल्लाळ सर ठाण्यामधच्या परफॉर्मन्सबद्दल. कोपरी पाचपाखाडीमध्ये एकनाथ शिंदे निवडणूक लढवत आहेत आणि जवळजवळ वॉकओव्हर मिळाला असं म्हणायला हरकत नाही, कारण की कोपरी पाचपाखाडीतनं जर एकनाथ शिंदे उभे राहणार होते तर त्यासाठी युबीटीने जो प्रयत्न करायला पाहता तो त्यांनी केला नाही आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदेना काही तिथे भीती दिसत नाही. ठीक आहे, एकतर्फी लढत होईल. एकतर्फी लढत. विद्याताई आपल्यासोबत आहेत. विद्याताई, तुमचं स्वागत या चर्चेमध्ये. आणि जसं आपण म्हटलं बारामती सगळ्यांचं लक्ष लागलंय, म्हणजे असं म्हणतात की देशामध्ये चर्चा आहे, तर बारामतीचं मैदान तुम्ही राखणार आहात, कॉन्फिडंट आहात तुम्ही? बारामतीचं मैदान आम्हीच राखणार आहोत, त्याच्याबद्दल पूर्ण कॉन्फिडन्स आहे. आणि दुसरं म्हणजे बारामतीकरांना अजितदादा जे वेगळे झाले साहेबांपासून ते आवडलेलं नाही आहे आणि त्याचा परिणाम आपण लोकसभेमध्ये सुद्धा बघितला. आणि म्हणून नाईलाजास्तव लोकांना म्हणजे एक लोकसभेला सुप्रियाताईंना आणि विधानसभेला अजितदादांना निवडून यायचा असा एक शिरस्ता तिथे होता. परंतु अजितदादाने जे तिकडे भाजपसोबत साथ दिली आणि साहेबांबद्दल जे विधानं केली की आता तुमचं वय झालंय तुम्ही घरी बसावं, ते मला वाटतं बारामतीकरांना काय संपूर्ण महाराष्ट्राला आवडलेलं नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितच, आणि साहेबांनी स्वतः जातीने लक्ष घातलं होतं त्या मतदारसंघामध्ये आणि मतदारांचा कौल साहेबांच्या बाजूनेच असेल आणि युगेंद्र पवार निश्चित विजयी होतील असं मला वाटतं. विद्याताई कॉन्फिडंट आहेत. युगेंद्र पवार म्हणजे युगेंद्र पवारांचा आता आमदार म्हणून पदार्पण होणार असा त्यांना विश्वास आहे. निश्चित. काँग्रेसच्या हेमलता पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. लोकसभेमध्ये काँग्रेस हा एक मोठा पक्ष म्हणून समोर आलेला होता, नवसंजीवनी पक्षाला मिळाली होती. विधानसभेत पॅटर्न रिपीट होईल? हो, काँग्रेसनी जे लोकसभेमध्ये कामगिरी केली तीच या ठिकाणी रिपीट होईल आणि मला असं वाटतं की आमचा स्ट्राईक रेट चांगला असणार आहे. विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये आम्ही खूप चांगली कामगिरी करणार आहोत, तर त्यामुळे तोच पॅटर्न यावेळेला रिपीट होणार आहे आणि काँग्रेस त्याच पद्धतीने निवडून येणार आहे असं वाटतं. आपण मृणालिनी नानिवडेकरांकडे जाऊयात. मृणालिनी ताई, खरं तर खूप असे मुद्दे होते जे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये चर्चेला आले, ज्याच्यावरून आरोप प्रत्यारोप झाले. इम्पॅक्टिंग फॅक्टर्स काय असतील? इम्पॅक्टिंग फॅक्टर निश्चितपणे सर्वात महत्त्वाचा लाडकी बहीण आहे. खरं तर महाराष्ट्राच्या महिलागामी राजकारणाची सुरुवात या निवडणुकीपासून झाली आहे. पुढची जी निवडणूक असेल ती 33% राखीव महिला मतदारसंघांची असेल, त्याची ही कुठेतरी सुरुवात आहे. दुसरा जो सामना अतिशय कठीण होता महायुतीला, पूर्ण नरेटिव्ह विरोधात गेलं होतं, त्याला बॅलन्स करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या समाज घटकांवर बरसाती केल्या गेल्या आणि खैराती केल्या गेल्या, राज्याच्या तिजोरीचा विचार न करता, ते गेम चेंजर ठरतंय का हेही दिसेल. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे देशात मोदींना रोखण्यासाठी महाराष्ट्र आपल्याबरोबर आहे हे भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीतून दाखवावं लागेल. आणि काँग्रेस आणि महाविकास आघाडीला जो काय खेळा झाला गेल्या 5 वर्षांमध्ये तो योग्य नव्हता, या महाराष्ट्राचा अपमान झाला. बरोबर आहे. त्याच्यामुळे अनेक मुद्दे आहेत जे या निवडणुकीवरती इम्पॅक्ट करणारे असतील. अश्विन, खरं, आणि ज्याच्यामध्ये मला अजून एक मुद्दा ऍड करून मला अनिल जोगळेकरांना विचारायचं आहे की लाडकी बहीण आणि अन्य योजनांचं ज्या पद्धतीने महायुतीने सादरीकरण केलं, त्याच्यानंतर एका पॉइंटला जेव्हा योगी आदित्यनाथ आले तेव्हा बटेंगे तो कटेंगे आणि तिकडून पुढे प्रचाराची लाईन चेंज झाली. ह्या दोन मुद्द्यांकडे तुम्ही कसं बघताय? मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये महायुतीला आणि खास करून भाजपाच्या लक्षात आलं की केवळ विकासाच्या मुद्द्यावर राज्य पुढे जाऊ शकतं, पण निवडणुका जिंकताना जेव्हा अस्मितेचा फॅक्टर, तो जाती अस्मिता, प्रादेशिक अस्मिता, शेतकऱ्याची अस्मिता, हा जेव्हा महत्त्वाचा असतो, तेव्हा एक व्यापक हिंदू अस्मितेच्या झेंड्याखाली लोक अधिक एकत्रपणे येऊ शकतात. आणि कदाचित लोकसभेला त्यांनी तो राम मंदिराचा मुद्दा ती भूमिका वठवेल असं त्यांना वाटलं होतं, पण ते तसं झालं नाही. म्हणून हे अधिक लोकलाइज फॅक्टरवर बटेंगे तो कटेंगे ह्याचा वापर करण्यात आला असं. ठीक आहे, आपण राजू वाघमारेंना विचारा. राजू वाघमारेजी, जसं आता आपण बोललो की आधी लाडकी बहीण योजना आणि बाकीच्या सगळ्या योजना, त्याच्यानंतर बटेंगे तो कटेंगे, पण शेवटच्या टप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा फारसा काही उल्लेख कुठे दिसला नाही, तर त्याचा इम्पॅक्ट मतदारांवर राहील असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा रिस्पॉन्स पूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ 2.5 करोड महिलांना याचा लाभ मिळाला आणि पक्षाच्या माध्यमातून आदरणीय खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीने आम्ही प्रत्येक मतदारसंघात लाडक्या बहिणीपर्यंत आम्ही पोहोचलो. त्यांना फोन कॉल केले, त्यांच्या घरी गेलो, त्यांच्याबरोबर मीटिंग्स घेतल्या
हा जो प्रकार आम्ही जो खालून केला बर. याचा परिणाम तुम्हाला बघायला मिळतोय. 6% मतदान हे महिलांचं वाढलेलं आहे बर. आणि हे वाढलेलं मतदान हे आमच्या लाडक्या बहिणींचं आहे. हे तुम्हाला आता रिझल्ट मधून दिसून येईल. ठीक आहे, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि ते आता मतदारांचे लाडके होणार आहेत. आपण या पुढच्या मुद्द्यावरती guest कडे आपण ठाकरे गटाची प्रतिक्रिया जाणून घेऊयात की लाडकी बहीण योजनेची खूप जास्त चर्चा आहे. त्याच्यावरून तुम्ही टीका सुद्धा केली होती. फायदा होईल महायुतीला लाडकी बहीण योजनेचा? हे बघा असं आहे की जेव्हा जेव्हा मतदारचा टक्का वाढतात तेव्हा तेव्हा लोकांमध्ये एक म्हणजे असा नियम आहे की सरकार बदलण्यासाठी ते टक्का वाढतात, परिवर्तन होतात. 1995 साली पण 70% पुढे गेला होता मतदान टक्का आणि त्यावेळी पण काँग्रेसला पाडून महायुती त्यावेळीची भाजप आणि शिवसेना आली होती. आणि ह्याच वेळी आम्हाला पूर्ण खात्री आहे की जे महायुती आहे ते जाणार आहेत आणि महाविकास आघाडी येणार आहेत. बिकॉज जे 4% वाढलेला आहे ना, हे लोकांचा गुस्सा आहे, राग आहे ह्या सरकारच्यावर. अच्छा, लोकांचा राग आहे, लोकांचं प्रेम, माता भगिनींचं प्रेम, लाडकी बहीण योजना माता भगिनींनी स्वीकारली आणि त्यांना हे जाणवलं की आमचं दुःख जाणणारं कोणीतरी आहे, महायुती आहे. आणि त्यामुळे भरभरून झालेलं मतदान हे येणाऱ्या कलामध्ये आपल्याला दिसेल. महायुतीच्या बाजूने झालेलं मतदान आपल्याला दिसेल. ठीक आहे, म्हणजे लाडकी बहीण बद्दल कॉन्फिडंट आहेत आणि काउंटर देखील आहे. राजीव सरांना आपण विचारू. राजीव सर, लाडकी बहीण किती वर्क होणार आहे आणि पुढचे जे मुद्दे आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बटेंगे तो कटेंगे बोललो, सोयाबीन सारखा मुद्दा जो परवा देखील आपण चर्चेला घेतला होता, तुमचं निरीक्षण काय? अश्विन, खूप वेगवेगळ्या पातळ्या म्हणजे प्रत्येक मतदारसंघासाठी खरं तर दोन्ही बाजूंनी वेगळ्या स्ट्रॅटेजीज आखल्या गेल्या. महाराष्ट्रामध्ये होतं असं की रिजननिहाय मुद्दे बदलतात, मानसिकता बदलती आणि या खेपेला मतदारसंघनिहाय सुद्धा त्यामध्ये बदल झाला आहे. दिसणार आहे हे की सोयाबीनचा प्रश्नही गंभीर होता आणि लाडकी बहीणचा फायदाही मोठ्या प्रमाणात होताना दिसत होता. मतदान करताना मतदार जो कोणी आहे, जी कोणी माय माऊली मतदान करायला जाईल ती लाडक्या बहिणीचा झालेला फायद्याचा विचार करेल का सोयाबीनचा जो प्रश्न तिथं चर्चेत होता त्याचा विचार करेल, याच्यावरून मतदान होणार आहे. मुख्यत्वे मराठवाडा आणि विदर्भामध्ये महाविकास आघाडीचा जोर होता लोकसभेमध्ये, तो ह्या दोन्ही अशा प्रश्नांमध्ये आणि त्याच्या बरोबरीनं मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठवाड्यामध्ये जो होता, तर त्याचा कसा परिणाम होतो हे बघायला लागेल. महायुतीनं हे सगळे मुद्दे वेगवेगळ्या योजना आणून पुसण्याचा प्रयत्न मात्र नक्की केला. ठीक आहे, सरिता मॅडमकडे मी जातो. सरिता मॅडम, जसं आता राजीव सरांनी सांगितलं वेगवेगळ्या ठिकाणी मुद्दे बदलत राहिले आणि शेवटच्या टप्प्यात काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलं. तुमच्या नजरेतनं प्रचारातला सगळ्यात मुख्य मुद्दा जो इम्पॅक्ट करू शकतो? एक जसं मृणाल म्हणाली तसं नक्कीच लाडकी बहीण, आणि दुसरं म्हणजे ज्या पद्धतीनं हिंदू धर्मियांना एकत्रित करण्याचा जो प्रयत्न झाला, हे 2 डिफायनिंग फॅक्टर्स असतील लोकसभा आणि या विधानसभेच्या पलीकडचे. खरं तर बटेंगे तो कटेंगे किंवा एक है तो सेफ आहे हे फक्त नारे झाले. त्याच्या पलीकडे जाऊन जे काही महायुतीनं केलं ते मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग अगदी 40,000 कीर्तनकार हे गाव पातळीवर ठिकठिकाणी उतरून लोकांपर्यंत जे पोचले तो भाग त्याच्यामध्ये आहे. तर आपल्याला माहिती आहे भूपेंद्र यादव यांनी ज्या पद्धतीनं अगदी मायक्रो जाती ज्या आहेत ओबीसीच्या, त्यांच्या ज्या पद्धतीनं बैठका घेतल्या त्या सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहे. आता ह्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळालं तर लोकसभा आणि विधानसभा यातील निकाल वेगळा असू शकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.